आता किती वाजलेत? 9:45. 9:45 वाजता चहा चाललाय. आणि इतके दिवस कोकणात जाऊन आपण बाकीच्यांकडे जाऊन बाकीच्यांच्या रेसिपीज बघत होतो. आज आमच्या घरात आमच्याकडची रेसिपी. काही रेसिपी वगैरे काही हे सगळं का तर माझ्या बहिणीचं स्नेहाचं लग्न ठरलंय आणि आज स्नेहाच्या होणाऱ्या सासरची मंडळी आमच्याकडे जेवायला यायची संध्याकाळी. आणि त्यासाठी आम्ही सकाळी आलो इथे सगळी तयारी करायला. पावभाजी करायची आहे. अपेक्षा चोक्सी पुलाव करणार आहेत. पावभाजी आणि पुलाव असा मेन्यू आहे संध्याकाळी. आणि आई घाटलं करणार आहे. उत्सव मूर्ती स्नेहा ये जरा इकडे. ह्या उत्सव मूर्ती स्नेहा इकडे पुढे यायला लागेल माझ्या पुढे. या स्नेहा पटवर्धन माझी धाकटी बहीण हिचं लग्न ठरलंय. कामाची सुरुवात चहापासून करतोय. धागेवाली मिश्री. आणि आम्ही इथं स्टाफ आहोत. आणि आम्ही येताना मोती बेकरीतनं खारी त्याच्यानंतर पॅटीस असं खायला आणलं आहे. कारण दिवसाची सुरुवात जर आमचं पोट भरलेलं नसेल तर आम्ही इतरांचं पोट कसं भरणार आहोत. आत्ता खायला पॅटीस आहेत कारण दिवसभर काम करायचं एनर्जी डाऊन होणार आहे. हो स्नेहाला कधी येणार आहेत पॅटीस पण त्यांना कशाला. हो ना आम्ही पण माणसंच आहोत. हो मग दिवसभर काम करणार आमची एनर्जी काय आमच्या पोटात आतडीच आहेत. सेफवॉल्ट नाही ठेवलंय. राहुल काय बोलेल. नुसतं इकडे काय केलं काहीच नाही. यश आणि राहुल पॅटीस कधी खायला मिळेल खारी कधी खायला मिळेल हे इथे आई कोथिंबीर निवडते इथे. आणि अपेक्षा तिच्या ऑफिसचं काम करत बसली. चला पटापट काम करा. किती वेळ. आजच्याबद्दल म्हणजे असे इव्हेंट्स असतात ना. आज तो इव्हेंट आहे ना. तो लक्षात राहील म्हणजे. अरे हा ते त्यावेळेस ते येणार ते मग काल पण येऊन आपण डिस्कस ते येणार होते हे तुझ्या लक्षात राहणार म्हणून आहे. तू घालसाठी ते येते. ते येणार होते हे लक्षात ठेवण्यासाठी. हे स्नेहाने गिफ्ट दिलंय मला. ऑफिशियल दृष्टिकोनातून चांगला शर्ट आहे. आपण काय आणलंय हे दाखव म्हणजे ते सरप्राईज होतं. एवढं बाहेर. तर हे असं पॅटीस आम्ही आज खाणार आहोत. आणि हे बघा इथे आम्ही 3 बिगारी कामगार आहोत. एक ज्येष्ठ बिगारी कामगार, दुसरा आणि तिसरा. 3 बिगारी कामगार. बाकी हे आमचं कॉन्ट्रॅक्टर. हॅव सम टी मेड बाय मी. हॅव आलं कोणी आणलं. आलं आणलं नाही आलं किसलं कोणी किती व्यवस्थित उकळलंय आणि काय. विनोद अपार्ट्स बुलेट टॅलेंट आहे. काय बुलेट टॅलेंट आहे म्हटलं. हे पाणी हां DSKचं पाणी. प्रत्येकाचं एक वेगळं काहीतरी आहे. कोणी म्हणणार नाही की बाबा श्वेताने चहा छान केला. म्हटलं की आता दुर्लक्ष केलंस तू. पहिलं काय करायचं आता सांगा. चहा संपेपर्यंत लक्षात राहील. सगळ्यात जास्ती काय चिरायचंय. फ्लॉवर निवडायचा. तो हळदीत टाकायचा नाही फ्लॉवर. पाण्यात तो उकळायलाच हवा. हळदीत टाकायचा. अळ्या बिळ्या घाण सगळं निघून. मला अरे हळद ही अँटीसेप्टिक नाही. अँटीबॅक्टेरियल. हा अँटीसेप्टिक आहे. अँटीबॅक्टेरियल नाही. याने काय बॅक्टेरिया जात नाही. हो ना. मला असं वाटतं पण लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम करतात ना तर काही अर्थच ना उगत येणार की हळद. अँटीसेप्टिक आहे. अँटीसेप्टिक म्हणून लावता. पी हळद हो गोरी. नाही अँटीसेप्टिक पण गोरं होण्यासाठी हळद. म्हणजे लिहून फक्त जेवतच बसले का. चहा जेवण हे चालले काम कोणी काही. काय मागवायचे पावभाजी किती मागवायची. कांदे सोलणं फ्लॉवर निवडणं. 18 जणांची पावभाजी आहे. 2 किलो कांदे सोलावे लागतील आपल्याला. नाकानी सोलायचे. किचकट काम मला नाही उघडं करून टाकायचं. चला आमची आंधिकाची वेळ आहे. माहिती आहे कुठे कसली हानी काय.
अन्निका म्हणजे काय हेच विसरून गेलो मी. कारण तो कधीही म्हणायला कधी लागला. काल रात्री म्हणाला आज माझ्या अन्निकाची वेळ झाली अन्निका म्हणजे ऊन यायचं आधी सकाळी. जे करतात ते हा ना. पहिला कांदा माझ्याकडून. आता बघा या जावयाला कामाला लावले. जावयाचं महत्व जे असं ते पहिल्या वर्षभर असतं. आता जावई हा गडी कुंडीला टाकलेला बनियान. खुंडीला टाकलेलं बनियन. पण त्याचं काय लॉजिक आहे? म्हणजे पुढच्या वर्षी 2 पर्यंत 10 मिनिटांच्या अथक परिश्रमांनंतर 2 किलो कांदे सोलून झालेत फक्त. चला आता फ्लॉवर. आता दुसरा चहा. आता मधला चहा, मधला. आता मधला चहा. हे मी मटार सोललेले कुठे ठेवू? अरे एकदा भाज्या चेक करा कुठली राहिली नाही ना भाजी. सिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, फ्लॉवर आणलेत आहेत, बटाटे आई 2 किलो शिजवलेत, कांदे 3 किलो सांगितलेत आपण 2च किलो आणलेत. हे स्नेहल नोट्सचं हे पाठवलं ना 3 किलो लिहिले त्याच्यात. हा कांदे तुम्ही आणलेत ब्लिंकिट वर ना कांदे हो का? तुम्ही मागवले. घरी असते स्नेहाचं नाहीये. 3 किलो कशाला हवेत मला ते? हा, कांदा चिरायला आणि पाव. ठीक आहे ना, तो आणू शकतो आपण. भाजी अडत नाही ना तुझी? नाही भाजी आणि फुलं वाढत नाही ना. 1 किलो टोमॅटो आहेत, सिमला मिरची 1 किलो ती धुती धुती आहे, लिंब आली आहेत ना, 1 किलो काकडी, त्याच्यानंतर कोथिंबीर, 2 किलो 1.5 किलो मटर आहेत, अर्धा किलो गाजर आहे, हेच म्हणली होती. पाव किलो परसबी आहे, 3 ब्लॉक बटर आहेत, 2 किलो तांदूळ आणायचे आहेत आपल्याला. अरे राहुल राहुल असे काढतोय खालचं ते. सगळं निघणार, सगळी गाणी वाजणार. मला बोर्ड दे. बोर्ड नाहीये प्लेटला चरे येते असं हातावर धरून. नाही मी बोर्ड कापून घेतो. काय एका ह्याच्यात नको त्याच्यात कचरा नको. तुला विळी कचरा ह्याच्यात काढणार. चिरलाय मी एकदा. नकोच नाही पातेलं होती दे. ना. हा पातेला नकोय हे घे. नको ते जाड आहे का पण ते जाड आहे अगं नाही नकोय पातळ आहे. असू दे. अगं ते काय गरज नाही त्याची. मला जस्ट आडवं ठेवायला पाहिजे, बाकी काय नाही. कारण मी जेव्हा ताजला होतो ना राहायला, तेव्हा ते कसे चिरतात हे मी बघितलंच नाही. असं लांब नाहीच. मी जेव्हा ताजला होतो आळ्या चिकटलेल्या असतात आळ्या कापशील. अळ्या बघून कर. काय घातलंय चष्मा त्यांनी. पण नाही येतं काय करू. मी सांगितलं होतं तसं. काय आपल्याला चालेल का? हां हो कृमी असतील ना त्यामध्ये. चिम्या काहीतरी निवडणार होती ना करता करता. फ्लॉवर ती म्हणत होती मला द्या मला द्या, तुम्हीच दिलत नाही. आता मी काय बोलू तिला. आमच्याकडे शिकलेली तीच आहे. हो तेवढा तो मान तिचा राखला पाहिजे. शेवटी विहीणबाई पडल्या. विहीणबाई कुठे पडल्या? ते इथे लागलं काहीतरी लागले. फ्लॉवर फ्लॉवर ते कवना प्यारामध्ये ती गालावर लावते बघ एक टिकली. हे बघ अमिषा पटेल झालायस तू. किंवा डिम्पल. इकडे तुम्ही जेवायला येणार आहात का? कसं राहुल? तुम्ही जेवायला येणार आहात का? पीठ लागले. पोचलेली साडी. एकपात्री अभिनय. आपलं काय काय चिरून झालंय? फ्लॉवर उकडवून झाला, फ्लॉवरचं झालं काम. टोमॅटो फक्त बाकी टोमॅटो चिरायचे, गाजर टोमॅटो कशाला लागतात? पावभाजी, गाजर चिरून झालंय. नाही परस नीट दाखव. आता ह्याच्यात तुम्ही ओळखा मी चिरलेली गाजरं कुठली आणि यशनी चिरलेली गाजरं कुठली. अरे ही गाजरं मराठी माणसाला दाखवतात. आणि फरसबी पण चिरून झालेली आहे आमची. राहुल आणि आई आता इथे बटाटे सोलतात. रशियन पदार्थ. रशियन पोटॅटो. पुछायचं अर्ध राहुल म्हणजे मला आता नाहीच. आमचा पोषणचा जन्म आहे. जोपर्यंत कामं संपत नाही तोपर्यंत खाणं नाही. तरी बरं सुरुवात काढली. 2 पॅटीस 2 चहा. सगळ्यांची जेवणं झाली की मग आम्ही बसणार. उरलेलं खायला आणि संपवायला. जेवण झालं की लगेच झोप नाही. भांडी घासून ठेवायची.
हे खूप किचकट आणि महत्त्वाचं काम जे आईने करून ठेवलं ते दाखवायचं. ही एवढी कोथिंबीर पावभाजीची, ही सुद्धा विथ दांडा. आता यश, मी आणि चिम्या असे आम्ही तिघंजणं चाललो आहे बाहेर दुकानात. तांदूळ आणायचे आणि प्लेट्स आणायचे. हां, इथे बाहेरच. चला, स्नेहाच्या सासरची मंडळी येणार आहेत, त्यामुळे स्नेहा पण लगेच आमच्याबरोबर यायला निघाली. कुठले तांदूळ आमच्या सासरी खाऊ घालतो. हो ना. असे वाजलेत 7 आणि ती मंडळी येणार आहेत 8-8:30 वाजता. आणि त्याच्या आधी स्वयंपाकाची पूर्ण गडबड सुरू आहे घरात आता. अपेक्षा पुलावाची तयारी करते, यश इकडे पावभाजी, यशला मी मदत करते, यश पावभाजी करतोय. आई आणि स्नेहा घरात काय कुठे आहे काय नाही आहे ते सगळं आम्हाला सांगतायत. आणि राहुल काहीतरी सामान हवं होतं, ह्यातलंच ते आणायला गेलं आहे, लसूण आणायला गेलं आहे. आणि आम्ही यायच्या आधी आईनी फ्लॉवर, मटार वगैरे सगळं शिजवून ठेवलं आहे, कांदा चिरून ठेवला आहे. बटरवरच करायची, तेलावर कोण करतं पावभाजी? जळेल थोडं. आई तेल कुठे आहे का? कांद्याने नाकं गेली आहेत सगळ्यांची. वास मस्त येतं बटरवर कांदा परतल्याचा. आम्ही मगाशी घरात आलो तेव्हा आईने जस्ट कांदे चिरून ठेवले होते, 2 किलो कांदे, आणि असले डोळे जळत होते. हा आमचा सगळ्यात छोटा फॅमिली मेंबर, ज्याच्यावर आता तुम्हाला सगळं काही ऐकू येईल. मग तेच चिम्या सांगत होती की नाही होणार त्याच्यात. हे ठेव आत्ता तिकडे, हे ठेव, मला माझं काम करू दे. अरे घ्या ना हे चिम्या, हे खाली ठेव. हे पाव उघडे ठेवायला सांगितले. जिरे लागेल. गाणी थांबली आहेत जणू. आणि ही घाई का चालली आहे आमची की ते लोक यायच्या आधी अख्खा स्वयंपाक तयार पाहिजे आणि आमचा एक चहा पिऊन झाला पाहिजे. खरं तर करवली म्हणून मी खूप नखरे केले पाहिजेत, ऑर्डरी दिल्या पाहिजेत. हे करतात ते. लसणीचा वास आला ना. पावभाजीला बेस्ट वास लसणीचा असतो. अंडरकरंट सगळा लसण. त्याच्यातच एवढी आले. आज 8:30 सांगितलं होतं त्यांनी. मुलाकडच्या मंडळी 8:30 सांगून 7:30 वाजता आले. आता काय करू लागेल ना. हो टाकावं तर लागेल. काय? नाही नाही नाही, तुम्ही बसा बाहेर. नाही नाही, झालंय आमचं सगळं. सांगायचं असतं. आपल्याला तारीख कधीपर्यंत कळेल? ऍक्च्युली माझ्या सख्या मोठ्या बहिणीचाच नवरा पब्लिक सर्व्हिस. ओके. तर मी त्याला दिलं की तू आम्हाला त्या 3 पैकी अरेंज करते, जेवढा तुला वडील राहते. ते आम्ही ढोकळा आणि काजू कतली आली. हो हो चालेल. 20ला थर्सडे आहे, 22ला सॅटर्डे आणि 23ला संडे. हां, पावभाजीची चव दाखव ना यश. कमाल झाली आहे. ह्याच्यावर खूप चीज पाहिजे मला. काय कमाल पावभाजी केली आहे यशने. आई शपथ. यश ऐक ना, हे झालं असेल तर एकीकडे तवा तापत ठेव. बटर दे ना. अरे कसलं बटर? आम्ही नंतर घेऊ, आधी तुमचं नाही होणार. आधी तुम्ही जेवून घ्या. तेवढे इनफ आहेत ब्रेड. अरे तिची मीटिंग पण चालू आहे, मग ती आल्यानंतर मग आम्ही जेवू, कारण तिचं तासभर आता मीटिंग आहे म्हणून ती आत गेली. आता मीटिंग. तू मस्तेस का सगळ्यांबरोबर? हा ना, यांनीच केले, आम्ही फक्त हेल्पर. असं जेवण वगैरे सगळं आमचं तयार झालं. सगळी मंडळी जेवायला बसलेत आणि आता थोड्या वेळाने सगळं झालं की मग आम्ही जेवायला बसू आणि मग तेव्हा आपण भेटूया. तेव्हा मी सांगेन की ॲक्च्युअल पावभाजी कशी झाली आहे.
भात कसा झालाय आणि आईने घातलं केलं ते कसं झालं. ओके. आणि ही भाजी शेफ यश प्रधान यांनी केलेली आहे आणि मुलगा पास झालेला आहे हो परीक्षेत. आणि आता पुलाव अपेक्षा चोक्सी यांनी केलाय. पुलाव टेस्टिंग फेस्टिवल. राहुल पण एकटा लढला बिचारा. हो. मला एकदम जाणवलं नाही आता इथं काय बाहेर येत नाही. सगळे आज जाऊन ते इकडेच बसले आणि सगळे आज आहेत असं नको म्हणलं चित्र त्यांच्याशी गप्पा मारलं कोण नाही. हो, तो येऊन एका पॉइंटला मला म्हणाला आता मी संपल्या आता गप्पा संपल्या आता. माझ्या विषयातल्या गप्पा मारू शकतो विटर येईल बाकी मला काय. हो अंगण वगैरे पण दाखवून आणलं ना. तो म्हणला आबासाहेब दरबारी का म्हणजे एक मिनिट ना ते मला माहित नाही. पुण्यातल्या कॉलेजचे नाव आबासाहेब का मला माहित नाही म्हणलं ते. अशा रीतीने आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि जागेवरून उठायचीही ताकद नाही कोणात. आणि आता हे कोण आवरणार ह्याच्यावरती एक गहन चर्चा चालू आहे. तर अशा रीतीने अशा रीतीने आमचा जेवणाचा हा जो काही कार्यक्रम होता तो संपलाय. मुलीकडचे नाही मुलीकडचे आम्ही मुलाकडचे भात गेलाय डोक्यात. लोक गेली इतकं जेवलंय ना. आई ग. तर मुलाकडची मंडळी खुश होऊन गेली आहेत आणि आता आम्ही सुद्धा आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही सुस्त होऊन आता तुम्ही बघताय की आम्हाला उठवत पण नाही आहे जागेवरनं पण आता उठतोय. चला बाय बाय. हे आमचे पावभाजी शेफ सगळे आऊट आहे. जेवून आम्ही सगळे आऊट. कुठे गेला या पुलाव शेफ आणि नुसतेच. चला बाय बाय गुड नाईट. तोही अभिनय चांगला करतो. ऑकवर्डनेसचा अभिनय चांगला करतो. अरे बोला एकमेकांची काहीतरी. आपल्या समोर कसं बोलणार.